नमस्कार मित्रांनो. आज माझ्या वाचनामध्ये एक श्लोक आलाय. हा श्लोक कसा आहे तो? तोयाचे परिणामही नवरते संतप्त लोहांतरी, ते भासे नलिनी दलावरी पहा सन्मौक्तिकाचे परी. ते स्वातीस्तव अब्धि शुक्ती पुटकी, मोती घडे नेटके जाणा उत्तम मध्य माधमक दशा संसर्ग योगे टिके. हा श्लोक आहे संगतीचा परिणाम. माणसाला चांगली संगत असेल तर माणूस चांगला घडेल, पण दुर्दैवाने जर वाईट संगत आली तर त्याचे परिणाम मात्र आयुष्यभर भोगावे लागतात. पहा, पहिल्या ओळीतच म्हटलेलं आहे, तोयाचे परी नावही न उरते. तोय म्हणजे पाणी, आणि तापलेल्या लोखंडावर जेव्हा पाण्याचा शिडकावा टाकला जातो त्यावेळेला पाणी तात्काळ तडतडून भस्म नष्ट होऊन जातं, वाफ होऊन जातं, तडतडतं. पण तेच पाणी दवबिंदूच्या रूपामध्ये जेव्हा कमळाच्या पाकळ्यावर पडतं तेव्हा ते मोत्यासारखं दिसतं. त्याला स्वरूप येतं ते मोत्याचं, त्याचं सौंदर्य खुलून दिसतं. प्रत्येक थेंब हा मोत्याचा दाणा होतो. पण स्वाती नक्षत्रामध्ये जेव्हा प्रत्यक्ष आकाशातून पडणाऱ्या पाण्याचे थेंब शुक्तीमध्ये पडतात, शिंपल्यामध्ये पडतात, तेव्हा त्याचे मोती होतात. तेव्हा लोखंड तापलेलं ही एक संगत, कमळदळ दुसरी संगत, आणि शुक्तीची तिसरी संगत. पहा बरं, संगतीचे परिणाम किती वाईटाकडून चांगल्याकडे कसे होत गेलेले आहेत ते. म्हणून माणसाने सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, असं सदैव म्हटलं पाहिजे. धन्यवाद.